आणि यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून। कबूतरखान्यावर आंदोलन केल्याप्रकरणी जैन आंदोलकांवर कारवाई व्हायला हवी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। माझ्या मध्यस्थीची मागणी करणाऱ्या जैन मुनींनी कोर्ट निर्णय पाहावा, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तर आधी हिंदी आणून बघितलं, आता कबुतरा आणतायत, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। लोढा एका समाजाचे मंत्री नाहीत हे त्यांना समजलं पाहिजे, कबूतरखाना प्रकरणावरून राज ठाकरेंची मंत्री मंगल प्रभात लोढांवर टीका। स्वातंत्र्य दिनाला खाण्याचेच स्वातंत्र्य नाही, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मांस विक्रीच्या निर्णयावर राज ठाकरेंचे खडे बोल। मुंबईत फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचीच ताकद, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य। तर गटाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणूक कामाला लागावं, मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या तपासाव्यात, राज ठाकरेंचे आदेश। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात आज 556 रहिवाशांना चावीचं वाटप, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिरामध्ये लाभार्थ्यांना चावीचं वाटप। बीडीडी चाळवासियांना मिळाली कोट्यवधींची घरं, 556 चाळवासियांना 13 ते 14 कोटी रुपये किमतीची घरं, एका चाळवासियाला 500 स्क्वेअर फुटाचं घर, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बांधलेल्या इमारतींमधील घरांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी, इमारतीच्या 40व्या मजल्यावर जाऊन केली पाहणी। बीडीडीतल्या इमारतीतील घरांची पाहणी केल्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास, फ्रंट सीटवर अजित पवार, मागच्या सीटवर शिंदे आणि फडणवीस बसल्याचं पाहायला मिळालं। बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती, कार्यक्रमात स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांचं भाषण नसल्यानं नाराजी असल्याची माहिती। बीडीडी चाळीतील रहिवाशांचा चावी वाटपाच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर, महेश सावंत यांची उपस्थिती, मात्र आदित्य ठाकरे अनुपस्थित। सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर फ्रॅक्चर झालेल्या सूरज घाडगे यांच्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच सूरज चव्हाण यांचं प्रमोशन, रोहित पवार यांची एक्सपोस्ट। अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही, सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी दिल्यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांची प्रतिक्रिया। दादा भुसेंचे भाचे जावई असल्यानं अनिल पवारांची जाणीवपूर्वक बदनामी, अनिल पवार यांच्या वकिलांचा मोठा दावा, भाजप शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या अंतर्गत वादामुळे हे घडवलं, अनिल पवार यांच्या वकिलांच्या दाव्यानं भुवया उंचावल्या। विधानभवन मारहाण प्रकरणाची विधिमंडळ शिस्तभंग समितीकडून गंभीर दखल, दोषींना कडक शिक्षा सुनावण्याची विधिमंडळ शिस्तभंग समितीकडून तयारी। भाजपानं जाहीर केलेल्या कार्यकारिणीवर घराणेशाहीचा आरोप, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, मामा राजवाडेंना कुठेच स्थान नसल्यानं राजकीय कोंडी। भाजपमधील आयारामांबाबत गोविंदगिरी महाराजांचा इशारा, आयारामांमुळे संघ प्रदूषित होण्याची शक्यता, त्यामुळे आयारामांपासून संघानं सावध राहण्याची गरज। लातूरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेटीला महत्त्व प्राप्त। राहुल गांधींचा मुख्य खटला हा भरकटवण्यासाठी त्यांच्या जीवाला धोका आहे असा दावा केला, राहुल गांधींच्या वकिलांनी केलेल्या दाव्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांचा प्रतिदावा। प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंना पत्र, मतदार याद्यांमधील घोटाळ्यांबाबत एकत्रित लढण्याची गरज असल्याचा पत्रात उल्लेख। पालघरच्या नालासोपारा मतदारसंघात 39 वर्षीय महिलेचे एकाच मतदारसंघामध्ये 6 वेळा नाव, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 16वर लढण्यावर नितेश राणे ठाम, आपली ताकद किती काळ झाकून ठेवणार, नितेश राणेंचं वक्तव्य। जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्हाला निधी नाही, रत्नागिरी जिल्हा नियोजन निधीवरून नितेश राणेंची नाराजी। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी, अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिक बाभळ गावात, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेही यावेळी हजर होते। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन, कॅरी ऑनच्या सरसकट मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक,
कॅरी ऑन सरसकट मान्य नाही, मात्र विद्यार्थ्यांना विशेष संधी देण्यासाठी परीक्षा संचालक प्रयत्नात, परीक्षा विभागाचे संचालक प्रभाकर देसाई यांची माहिती. साताऱ्याच्या वाठरमध्ये पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्याला धक्काबुक्की, कर्ज न फेडल्यानं मालमत्तेची जप्ती करण्यासाठी हे अधिकारी आले होते. जळगावच्या जामनेरमध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येची एसआयटी मार्फत चौकशी करा, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची मागणी. घुड आवाजानं नाशिकचा दिंडोरी तालुका हादरला, भूगर्भातील हालचाली की अन्य काही कारणामुळे आवाज आला याबाबत तपासणी सुरू. बीड जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला 25 महिने उशीर, ठेकेदाराविरोधात वंचितनं दगडी मानसिकतेचं प्रतीक म्हणून 3 दगड उभे करून त्या दगडांना फुलं वाहून आंदोलन केलं. आमदार कैलास पाटलांकडून शेतकरी कर्जमुक्तीसाठी एल्गार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून स्वतंत्र करा, कैलास पाटलांची मागणी. सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुखांकडून आरटीओचे नियम धाब्यावर, स्टंटचा प्रयत्न आणि विना हेल्मेट दुचाकी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. ईडीनं ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणात केलेल्या छापेमारीत मोठं घबाड हाती, बँक खात्यात 110 कोटी रुपये असलेली खाती ईडीनं गोठवली. भोंगेमुक्त ठाणे अभियानाअंतर्गत भाजपच्या किरीट सोमय्या यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावेत या संदर्भात पोलीस आयुक्त आणि किरीट सोमय्या यांच्यात चर्चा. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी, प्रकाश आंबेडकर सुनावणीसाठी संभाजीनगरमध्ये. जळगाव जामोदचे भाजप आमदार संजय कुटेंचा कार चालक पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी पंकज देशमुख यांची पत्नी सुनीता देशमुखांसह 2 चिमुरड्यांसह भर पावसात आमरण उपोषण. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकरी भंडारा पोलिसांच्या ताब्यात, संतप्त शेतकऱ्यांचं पोलीस ठाण्याचं आमरण उपोषण. नांदेडच्या वजिराबादमधील तोरडेकर मार्केटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश. अहिल्यानगरच्या कर्जत पोलीस ठाण्यातील लॉकअपचे गज कापून 5 वर्षांपूर्वी फरार झालेले आरोपी गजाड, गुन्हे शाखेच्या पथकानं पुणे जिल्ह्यात सापळा रचून आरोपींना अटक केली. जळगावच्या जामनेरमध्ये कॅफेमध्ये बसलेल्या तरुणाचा जमावानं केलेल्या मारहाणीत मृत्यू, 7 अवैधरित्या चालणारे कॅफे नगरपालिका आणि पोलिसांनी केले सील. मुंबई गोवा महामार्गावर खेडमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी अपघात, जगबुडी नदीवर खड्ड्यांमुळे कार दुभाजकावर आदळली. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पावसानं आगळगाव इथल्या धाकट्या नदीला पूर, 50 ते 60 विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस नदी पलीकडे अडकली. गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले, धरणातून एकूण 80,000 क्युसेकनं विसर्ग. सरकच्या पावसानं उत्तर सोलापुरातील हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला, सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे सोलापूर शहरातील जुना पुणे नाका परिसरात पुलावर पाणी. सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला, 154 वर्षांपूर्वी बांधलेला हिप्परगा तलाव 5व्यांदा ओव्हरफ्लो. धाराशिवमधील परंडा तालुक्यात मुसळधार पाऊस, चांदणी नदीला आलेल्या पुरानं शिरसाव गावावर बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, 6 ते 7 गावांचा संपर्क तुटला. बुलडाणा शहरावर दाट धुक्याची चादर, ग्रामीण भागात देखील दाट धुक्यामुळे खरीप पिकांवर रोगराई होण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यातील मालोशी परिसर आणि परमाळे पठार परिसर पावसानंतर हिरवाईनं नटला, त्याचीच ही ड्रोन दृश्य. दिल्लीत मुसळधार पाऊस, कालकाजी परिसरात झाड कोसळलं, झाड उन्मळून दुचाकी आणि कारवर कोसळलं, 1 जण जखमी. राजधानी दिल्ली आणि लगतच्या परिसरात सकाळपासून पाऊस, एपीएस कॉलनीसह नोएडा सेक्टर 115, द्वारका, सब्रतो पार्क आणि आउटर रिंग रोडसह अनेक भागात पाणीच पाणी. हायटेक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रेटर नोएडामध्ये पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप, ग्रेटर नोएडातील अनेक सेक्टरसह औद्योगिक क्षेत्रात पाणी भरलं.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मुसळधार पाऊस, चारबाग रेल्वे स्थानकाबाहेर पाणी साचलं, लोकांना ये-जा करण्यात अडचणी. जम्मूच्या किश्तवाडमधील चुशोती भागात ढगफुटी झाल्याचं वृत्त. चुशोती भागात अचानक पूर, चुशोती इथे बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा यांनी दिली. शिमलाच्या कोटखाईतील खलटून आलेला अचानक पूर, वाहनं आणि पेट्रोल पंप प्रभावित, काही वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली. हिमाचल प्रदेशच्या शिमल्यामध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन, आयजीएमसी रुग्णालयाजवळ भूस्खलनामुळे 2 कारचं मोठं नुकसान. शिमल्यातील आयजीएमसी रोडवर पावसामुळे भूस्खलन, अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या, रस्ताही बंद. शिमल्यात पावसाचा कहर, तांडेलमध्ये रस्त्यावर झाडांची पडझड. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक.